नमस्कार सगळ्यांना. दर्शन काय करतो? तर आज चाललोय आम्ही आंब उतरायला. लय दिवस झालं लक्षातच राहत नव्हतं आंब काढायचं, तर काल आलोय गावावरनं. चला म्हणलं आज काढावं आंब. त्यांचा फोन आला तर त्यांनी सांगितलं आंब काढा म्हणून. त्या दिवशी एक पिकला होता चांगला, गोड मस्त लागत होता बरं का, केशरी कलरचा आत नव्हता. तर बघू आता आहेत का आंब, का खाली पडलं, का कुणी नेलं काढून. अहो रुमाल पडलाय, ठेव सायकलीवर. इथं बघा आंब काढायला काय दर्शननं घेतलंय. दर्शन काय घेतलंय आंब काढायला? बघा आंब काढायला काय घेतलंय दर्शन, दाखव. हातातलं दाखव, कांगवा नव कांगवा दाखवतोय. चला आबाळ पण आलंय आज. ते म्हणलं होतं जरा थांबून काढ, ऊन आहे, पण म्हणलं चला काढावं आताच. परत एकदा लक्षात न गेलं की गेलं. तुम्हाला आंबा दाखवते बघा. आंब्याचं झाड पहिलंच वर्ष आहे ह्याचं, तर आंबा आले तर बघा मोठं मोठं इथं. आणि इथं पपईचं झाड आहे बघा. पपया कसले इथे गच भरून तसल्या लांबक्या पपया इथे बघा. पपई 2-3 पिकले तर रोज एक असते खायला. हे बघा आंब. तर आता आंबा तोडायचं ते बघा केवढा इथं मोठं मोठं. आणि बघा किती किती येतं आंबा दर्शन. मोजू का? हां 6 1 2 3 8-9 होतं, पण त्या दिवशी एक आंबा खाली पडला होता, पिकला होता. आणि त्यानं आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं. हां 8 आहेत ना. मग आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं. अरे दुसरं आण काहीतरी मग मोठं लय आंबा ह्याच्यात नाही तर बसायचं नाही तर. बरं बरं. आणि कार्यक्रमाला जायचं होतं, मग त्यावेळेस आंबाबाईची मूर्ती होती घरात आणलेली नटवायला. जायच्या टायमाला त्यांनी आणला आणि एक देवाला वाहिला. आता ही बाकीचा आंबा उतरायला सांगितलं तर तुटला लगेचच. हात लावस तर तुटला आंबा. चिकाय लागलाय का दबतोय. चिकाय इकडे इथं बसतो. हे धर आधी. ते कुठे ठेवलंस? तो कुठं अडकवलंय? मग घ्यावं ते. दबतोय थोडा. 1-2 दिवसात पिकल. ठेव की इथं पुढे ठेवायचं. दर्शू कुठं ठेवतोय? हा नीट तोडा. पिकायच लागलाय त्या सगळं. बघा आधी. थांब. एक मोठा आहे. तोडू का? तोड. पिकल्या तरी पिकायला लागल्या तर बघा. पाड लागलाय. वर बघू नका, डोळ्यात पडेल चिक. आंधळ होतं काय होतं. तू वरचं काढ. वरचं मोठं आहे ते. हो दोन्ही पण. आता दर्शी लागलाय बघा आंबा काढायला. बघा किती मजा येते हे का नाही. काढायचं दुसरं. मग मी तुला म्हणलं होतं ह्याच्यात बसत नाही तर आंब. नीट तोड. थांब सरकतो बाजू. तुला म्हणलं होतं दुसरं आण काहीतरी. उचलते आता. झालं की दर्शन आहे का नाही? झालं ना. एक राहिलाय ना. नीट घे. तिथं ठेव. तिथे एक ठेव जागा आहे तिथं. उचला तर काय झालं बघा. उतरलं झाडाचं आंब. तिथं एक आहे. घे तिथं. हां तिथे माझ्या हातात. पडत्याला बघा. दर्शन पशी आंबा येतं. दर्शन किती येतं आंब? किती? 1 2 3 4 5 6 येतं. 7 आणि 8 आंबा येतं. इकडं बाजूला कुठं आहे?
कुठं दिसतोय नाही हे मजा करते काय रे माझी. नाही गे. तरी बघा आपल्या झाडाचा आंब तोडल्यात आहे आता आणि वास तर मस्त येतोय. आता बघू किती दिवसानं पिकत आहे. चिकू उतल नाकाला. दर्शूपाशी 2 आहेत बघा. दर्शू कसं वाटतंय आंबा तोडल्यावर? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं का? हे काय इथं पपई पण पिकली. लय ऊन पडलंय पण म्हणलं आता जावं परत लक्षात राहत नाही. चला मग म्हणलं तर चला. ह्या पहिल्या वर्षीचं आता वर्ष झालं बरं का आंब्याचं झाड आणून. मस्त असं आंबा लागलाय आणि गोड पण आहे भरपूर मस्त. आणि त्या दिवशी कसला इथं बघा दादा गावाला गेलता आणि मी दर्शनच होतो घरी. त्यांनी पण गेलतं गावाला. मग कापून खाल्ला होता तर एकदम गोड लागला होता. कसा लागला होता? गोड लागला होता. तर चला बाय बाय. बघा किती ऊन पडलंय इकडं. वर सुद्धा बघू वाटत नाही एवढं ऊन पडलंय. दादा दर्शन दरवाजा उघडते. उघड घाम यायला लागलेला. तर बाबा हात गोळा आला माझा. चल 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 माझी केस सुटले ते बांगडे. दादा म्हणत होता मला यायचंय पण दादाला काय झालं काय की एकदम बसला दादा तसाच. टीव्ही असल्यावर दादाला काय नको वाटतंय. दादा म्हणलंय मला बी यायचंय आंबा तोडायला आणि परत काय झालं नाही म्हणलं. मग गेलो मी दर्शनच आंबा तोडून आणलो. आणि तसंच भरपूर घरात पण भरपूर आहेत बरं का आंबा पिकलेलं. पण आपल्या स्वतःच्या झाडाचा आंबा तोडायची मजा वेगळीच असते. त्याच्यामुळे चला गडबड करून आपलं गेलं परत ध्यानात राहतंय का नाही राहतंय म्हणून. तर हे बघा हो का हे इथं आणलेलं आंबं. हे जांभळ आहे. मला जांभळ पण लय आवडते ते. नानानं त्या दिवशी जांभळ आणले ती कालच आणले ती पण पिकली बी नाही ती. कशीच आहे ती पण लागते ती चांगली. गोड आहे ते. आंबट आहे ती की ग. गोड लागते ती गारा. कुठला आहे ती गोड दाखव बरं. हल्लं की मी गोड दे बरं गोड. हे बघ खाऊ. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. मग मलाच गोड आलं काय रे. बाय बाय.